नमस्कार फ्रेंड्स. पावसाळा म्हटलं की सर्वांना सकाळ असो किंवा संध्याकाळ असो किंवा दुपार असो, सर्वांना काहीतरी गरमागरम, कुरकुरीत, चटपटीत असं खावंसं वाटतं. वाटतं ना तुम्हाला पण? तर आज आपण इथे करत आहोत असाच एका एकदम मस्त सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम, बाहेरून खुसखुशीत, आतून मस्त अगदी मऊसूत, स्पंजी असा मेदूवडा. खायला तर सर्वांना आवडतो, पण करायला मात्र सर्वांना थोडंसं टेन्शनमध्ये येते. कारण त्यांना प्रश्न पडतो, माझा वडा जो आहे तो तेलकट होतो, तेल जास्त पितो, मऊ होत नाही. तर अशा बरेच काही टिप्स आहे, ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी स्टेप बाय स्टेप हॉटेलसारखा परफेक्ट मेदूवडा घरच्या घरी कसा बनवायचा, ते मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. हा वडा जो आहे तो अजिबात तेल पिणार नाही. अगदी कुरकुरीत आणि आतून मध्ये मस्त रसरशीत मऊसूत राहणार आहे. तर हे पहा, इथे मी घेतलेली आहे उडदाची डाळ. उडदाची डाळ आपल्याला 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. इथे मी 2 वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचा पोहे खायच्या चमच्याने 1 टीस्पून टेबलस्पून इथे मी मेथी दाणा टाकलेला आहे. 4 तास भिजत ठेवले. आता आपल्याला याच्यातलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे जी डाळ आहे ती थोडी थोडी करत आपल्याला दळून घ्यायची आहे. इथे मी 1 कांदा आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. इथे अर्धा कांदा आपण या डाळीमध्ये टाकूया आणि थोडस आल्याचा तुकडा टाकायचा आहे. तर हे पहा, एकदम बारीक स्मूथ अशी आपल्याला या डाळीची पेस्ट करून घ्यायची आहे. अगदी बारीक आपल्याला ही डाळ जी आहे ती दळून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर उरलेली जी डाळ आहे ती अशाच प्रकारे आपल्याला दळून घ्यायची आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही डाळ टाकूया आणि उरलेला जो अर्धा कांदा आणि थोडासा आपला आल्याचा तुकडा आहे तो याच्यामध्ये टाकून देणार आहोत. लक्षात घ्या, मी 2 वाटी डाळीसाठी 1 छोटा आकाराचा कांदा इथे घेतलेला आहे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा. तर हे आपल्याला सर्व अशा प्रकारे एकदम बारीक स्मूथ असं दळून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची आहे. त्यानंतर 4 ते 5 आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे. इथे मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आपले जे वडे आहेत एकदम कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. मी इथे कांदा टाकलेला आहे. कांदा का टाकलेला आहे तो एकदा परत सांगते. आपण कांद्यामुळे जो आपला वडा आहे तो अजिबात तेलकट होणार नाही. अद्रकमुळे म्हणजेच आल्यामुळे आपला जो वडा आहे तो एकदम जबरदस्त चवीचा होतो, अगदी हॉटेलसारखा. त्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जे आपलं ओलं खोबरं असते ते आपल्याला पातळ पातळ कट करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे. जर समजा तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर स्किप करू शकता. आता हे जे पीठ आहे, आपलं मिश्रण आहे, ते आपल्याला छान मस्त फेटून घ्यायचं आहे. याचा कलर तुम्ही पाहू शकता, आता थोडासा पिवळसर वाटत आहे. चमच्यामध्ये पकडलं तर हे अजिबात पडत नाही. जोपर्यंत हे चमच्यामधून एकदम डायरेक्ट हाताने स्पष्ट असं फास्ट पडेल तिथपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे. हे पहा, एकदम मस्त असं पांढरं एकदम लोण्यासारखं हे पीठ आपल्याला दिसलं पाहिजे. तिथपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तुम्ही जेवढं छान हे पीठ जे आहे फेटणार आहात तेवढा तुमचा जो वडा आहे तो मस्त कुरकुरीत आणि सॉफ्ट होतो. हे पीठ फेटून झालं हे कसं ओळखायचं किंवा चेक करायचं? एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं. पाण्याच्या खाली जर हा पिठाचा गोळा जर खाली चिटकला तर समजायचं तुमचा वड्याचं मिश्रण जे आहे ते अजून छान फेटल्या गेलेलं नाही. हे पहा, इथे आपला जो वड्याचं पीठ आहे तो पाण्यावर तरंगत आहे. म्हणजे आपला हे पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट वड्यासाठी तयार झालेलं आहे. इथे गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता त्यानंतर एक असं वाटी किंवा एखादा फ्राय करायचा आपला काहीही तुम्ही घेऊ शकता. तडका पॅन किंवा काही वापरू शकता. त्याला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि हे मिश्रण जे आहे वड्याचं आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सेंटरमध्ये आपल्याला होल करायचा आहे अशा प्रकारचा आणि त्याला वड्याचा आकार तुम्ही देऊ शकता. त्यानंतर गरम तेलामध्ये आपल्याला हे वडा हलक्या हाताने सोडायचा आहे. लक्षात घ्या,
खाली याला मी पाणी लावलेलं आहे. पाणी लावल्यामुळे जो आपला वडा आहे तो लवकर निघतो, चिटकून बसणार नाही. तर हे पहा, अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. आणि तेल जे आहे ते आपल्याला मध्यम गरम असायला पाहिजे. जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही. जास्त जर कडकडीत तेल गरम झाला तर तुमचा वरचा जो वडा आहे तो वरी करपून जातो आणि आतमध्ये जो आहे तो कच्चा तसाच राहतो. त्यासाठी जेव्हा तुम्ही तेल गरम करता तो मध्यम गरम असला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही वडे तळता तेव्हा गॅस सुद्धा तुमचा मीडियम असला पाहिजे. मंद आचेवर त्याला तळू नका जास्त, किंवा मोठ्या आचेवर पण जास्त तळू नका. तर हे पहा, हे जे वडे आहेत आता आपल्याला छान एकदम गोल्डन होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे वडे जे आहेत ते तळून घ्यायचे आहे. इथे पाहू शकता याचा आकार आणि याचा कलर किती सुंदर आलेला आहे. आता दुसरी एक ट्रिक मी तुम्हाला इथे सांगते वडा करण्याची. हाताला पाणी लावायचं आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला हे जे सेंटरमध्ये असं होल करायचं आहे. 4 बोटामध्ये पीठ घ्यायचं, अंगठ्याच्या साहाय्याने सेंटरमध्ये होल करायचं आणि डायरेक्ट आपल्याला हे तेलामध्ये सोडायचं. खरं सांगते, मला ही जी ट्रिक आहे ना दुसऱ्यावाली, ती एकदम सोपी वाटते. वाटीला पाणी लावत बसण्यापेक्षा हातालाच पाणी लावायचं आणि डायरेक्ट त्याला होल करून डायरेक्ट तेलामध्ये सोडायचं. किती सोपी पद्धत आहे, आहे ना? तुम्हाला कुठली पद्धत आवडली ती मला लगेच कमेंट्समध्ये करून सांगा. वाटीवाली का हातावाली? हे सुद्धा जे वडे आहेत ना आपल्याला छान खमंग असं कुरकुरीत होईपर्यंत, गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. एवढे कुरकुरीत झालेले आहेत ना, एक तुम्हाला आवाज सुद्धा ऐकू दाखवते. एवढे भारी क्रिस्पी झालेले आहेत आणि अजिबात तेलकट झालेले नाहीयेत. तर हे घ्या, आपले मस्त सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम कुरकुरीत आणि आतून एकदम स्पंजी असे हे आपले मेदूवडे तयार झालेले आहेत. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे. अजिबात तेलकट नाहीयेत. बघा, मध्येपर्यंत हे तळले गेलेले आहेत आणि अजिबात कच्चे राहिलेले नाहीत. आणि एक तुम्ही इथे नोटीस केली का? मी याच्यामध्ये सोडा अजिबात वापरलेला नाहीये. तुम्ही जेवढे छान हे पीठ फेटाल, तेवढे तुमचा जो वडा आहे तो मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी बनतो. आणि अजिबात सोड्याचा वापर नाहीये. तर हे पहा फ्रेंड्स, आपली इथे मस्त सुंदर खुसखुशीत आणि मऊ मेदूवडे तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल. आवडली तर पटकन व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, अशाच नवीन चविष्ट रेसिपी सोबत मी तुम्हाला पुन्हा भेटते. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.